चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सरळ सेवा परीक्षा 2026च्या गट क ची कामगार विभागाच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये जी जाहिरात आली होती, त्या जाहिरातील मध्ये 78 जागाची घोषणा ही केली गेली होती आणि ह्या संदर्भातले फॉर्म निघले, फॉर्म भरले गेलेत आणि परीक्षेच्या तारखा या डिक्लेअर केल्या जातील असं सांगितलं गेलं होतं आणि त्यानुसार कामगार विभाग आयुक्तालय जे आहेत याने या परीक्षा संदर्भातल्या आपल्या तारखा ज्या आहेत त्या डिक्लेअर केल्या, घोषित केल्यात आणि त्या तारखेला आता शिफ्टमध्ये सरळ सेवेची एक्झाम ही पार पाडणारे कशाच्या कामगार आयुक्तालया अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, कामगार विभागाच्या परीक्षा ह्या आता पार पडणार आहेत. ह्या परीक्षा संदर्भात काय काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना सगळ्यात महत्त्व काय, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि बेल आयकॉन ऑन करायची आणि या सगळ्यांची माहिती आपण शांतपणे समजून घ्या आणि त्या तारखेला आपल्याला तयार हे राहायचं आहे. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी यासाठी आता तयारीला लागून जायचंय. परीक्षा ही जवळ आली आणि त्यानुसार आपले कामाचा वेग सुद्धा वाढणं गरजेचं आहे. ठीक आहे? चालेल. मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे स्वागत करतो. आजचा व्हिडिओ बघूयात आपण. आज आज जी तारीख आहे, आजच्या तारखेला या संदर्भातलं परिपत्र निघालंय. यामध्ये बघा सरळ सेवा परीक्षा गट क 2026 या ठिकाणी सांगितलंय 13/5 म्हणजे 13 मे 2026 रोजी माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळाची पदभरती करिता सरळ सेवा परीक्षा गट क 2026 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर संदर्भातील परीक्षा ऑनलाईन ऑनलाईन स्वरूपात ही 29 आणि 30 जुलै रोजी घेण्यात येईल. याची कृपया सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे स्पष्ट सांगितलं ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे आणि 29 आणि 30 जुलै या दिवशी ही परीक्षा म्हणजे महिन्याच्या शेवटी परीक्षा ही कंडक्ट केली जाणार आहे. ही रिक्त पदे भरती वेळापत्रक खालीलप्रमाणे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, सरळ सेवा गट क संदर्भातली रिक्त पदा संदर्भामध्ये 29/7/2026 ला पहिली 2-3 शिफ्ट मध्ये परीक्षा ही घेतली जाणार आहे. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट. फर्स्ट शिफ्ट मध्ये लेखापाल असणारे सकाळी 9 ते 11 च्या वेळेमध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि त्या पहिल्या शिफ्टमध्ये निरीक्षक सुद्धा पद असणारे ते सुद्धा 9 ते 11 या वेळेमध्ये त्यांची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. शिफ्ट 2 जी लगेच होणार आहे 29 तारखेला, त्यामध्ये लघुटंक लेखक ची दुपारी 1 ते 3 असणार आहे आणि निरीक्षक हे पद जे आहे या संदर्भामध्ये सुद्धा दुपारी 1 ते 3 अशा 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा दोन्ही 2 टप्पे परीक्षा होईल आणि तिसरा टप्पा जो आहे निरीक्षक पदाची असणार आहे. निरीक्षक पदासाठी संध्याकाळी सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये या 29 तारखेला टोटल 3 शिफ्टमध्ये या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत 3 शिफ्टमध्ये. ओके. वेळ लक्षात आली, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या एक्झाम घेतल्या जाणार 3 शिफ्टमध्ये. त्यानंतर 30 जुलै 2026 ला पहिली शिफ्ट जी आहे निरीक्षक पदाची भरती होणार आहे सकाळी 9 ते 11 मध्ये. त्यानंतर सेकंड शिफ्ट जी आहे निरीक्षक पदाची भरती होणार आहे सकाळी दुपारी 1 ते 3 मध्ये आणि थर्ड शिफ्ट जी असेल या निरीक्षक पदाची भरती होणार आहे सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये. याचं वेळापत्रक हे सांगितलेलं आहे. आता ह्या वेळापत्रक संदर्भामध्ये आपल्याला अजून काय सांगितलंय, सदर परीक्षेसाठी जे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उमेदवारांना त्यांच्या खात्यावर प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे हॉल तिकीट जे आहे, हॉल तिकीट परीक्षेच्या 7 दिवसापर्यंत तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे 7 दिवसामध्ये हे हॉल तिकीट तुम्हाला डिस्पॅच करायला सुरुवात होईल. त्यानुसार तुमचे सेंटर्स जे असतील ते तुम्ही नोंद आपल्या फॉर्ममध्ये गेली त्यानुसार तुम्हाला सेंटर सुद्धा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी अजून सुरू केलेली नसेल तर परीक्षेत तयारी लागा, कारण की 29 आणि 30 जुलै ही आता तारीख निश्चित झाली आहे या दिवसाला. त्यामुळे परीक्षा ह्या घेतल्या जाणार आहे. हे जवळपास आता निश्चित झालेले आहे. मग आता एक आपल्या महत्त्वाचा भाग आहे आपल्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच 2026 ची करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ही बॅच ही चालवली जाते. या बॅचचं वैशिष्ट्य काय, या ठिकाणी आपल्याला सर्व सरळ सेवेच्या तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, त्यानंतर नगर परिषद असेल, वन विभाग असेल, कृषी असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर सरळ सेवा जेवढ्याही सरळ सेवा परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेची एकाच बॅच अंतर्गत तयारी करून घेतली जाणार आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये लेक्चर्स आहे. यामध्ये लक्षात ठेवा एमपीएससी पॅटर्न आहे, टीसीएस पॅटर्न आहे आणि आयबीपीएस पॅटर्न आहे.
तिन्ही पॅटर्नना आपण समोर ठेवलंय. तिन्ही पॅटर्न नुसार तुमची तयारी ही करून घेतली जाणार आहे. तर तलाठीची बॅच तुम्ही करताय, अटेंड करताय संपूर्ण सरळ सेवेच्या सेशनमध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला एमपीएससीचा पॅटर्न त्यामध्ये सापडेल. जर तुम्ही दुसरी परीक्षा करतायत, ग्रामसेवक करताय, तर टीसीएस पॅटर्न तुम्हाला त्यामध्ये दिसेल. त्यानंतर तुम्ही अजून इतर कोणती परीक्षा करताय, तर त्या पॅटर्ननुसार तुम्हाला तिथलचे लेक्चर्स तुम्हाला हे उपलब्ध असल्याचे दिसून येणार आहे. त्यामुळे आपण तिन्ही पॅटर्ननुसार क्लासेसमध्ये लेक्चर हे घेत असतो. त्यामुळे तिन्ही पॅटर्न तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे. याचं वैशिष्ट्य काय असणार आहे? एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला इथे उपलब्ध आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे. पीडीएफ नोट्स आहे. टेस्ट सिरीज आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला इथे उपलब्ध असणार आहे. त्यानंतर अमर्याद म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम उपलब्ध असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेंटरशिप सुद्धा उपलब्ध असेल. डाउट सेशन सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये कसलीही अडचण नाही. पीडीएफ नोट्स या तुम्हाला बायलिंग्वल मध्ये गरज असेल तर भेटणार आहे. नाहीतर मराठीमध्ये नोट्स आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा नोट्स आपल्याला अवेलेबल आहे. आता हे सगळे तुम्हाला भेटणार आहे वर्षभरासाठी सगळ्या बॅचेस भेटणार आहे. त्या कितीमध्ये भेटणार आहे? फक्त 1299 मध्ये ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे 1299 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सरळ सेवेची तयारी ही एकाच प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाणार आहे. आणि एवढ्या कमी फी मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणताही क्लास तुम्हाला एवढ्या कमी फीज मध्ये काय तुम्हाला कोणतेही लेक्चर देत नाही. ते संपूर्ण सरळ सेवेची बॅच आपण या ठिकाणी देतोय. ओके. या संदर्भामध्ये बघा, कामगार आयुक्तालय गट ब क ची जी जाहिरात आली होती, या संदर्भात काही महत्वपूर्ण बाबी होत्या. या पदासंदर्भात जी स्पर्धा होती ते आपल्याला इथं स्पष्ट दिसते. निरीक्षक पद जे आहेत 62 जागा होत्या आणि 33,193 जागा आहेत. जे आपण बघितलं वेळापत्रक जे झालं, वेळापत्रकामध्ये निरीक्षक पदासंदर्भामध्ये दोन्ही दिवशी तुम्हाला पेपर होताना दिसतील. त्यामुळे त्यानंतर लेखापाल पहिल्या 29 तारखेला पेपर असणार आहे. यासाठी एका शिफ्टमध्ये 1555 जागा यासाठी असणार आहे. त्यानंतर लघु टँक लेखक आहे 4 जागा आहे. 306 इथं काय असणार 306 जागांसाठी ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर आहे टोटल 78 जागा आहे. 34,554 जागांसाठी ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. किती? 34,554 विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. आणि त्यांची जी आता 29-30 तारखेला परीक्षा होणार यांची परीक्षा ही घेतली जाणार. त्यामुळे महत्वाचं आहे, या परीक्षेला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सामोरे सुद्धा जायचंय. यासोबत बघा, आपण एमपीएससीचं ग्रुप सी ची आपली बॅच चालू आहे. 1499 रुपये फी आहे आणि येणाऱ्या 27 सप्टेंबरला ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. ही पूर्णतः लाईव्ह बॅच चालणार आहे. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर तयारी करत असाल ग्रुप सी ची, जी आता नुकती झालेली जे फॉर्म भरणं चालू आहे, त्या परीक्षेसाठी तुम्ही तयार होऊ शकतात. यासाठी तुम्हाला इथं क्रमांक दिलेत, त्या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. यासोबत अजून एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे तलाठी भरती 2.0 बॅच 2026 ची बॅच आपली चालू झालेली आहे. ही बॅच संपूर्णपणे लाईव्ह स्वरूपामध्ये ही असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये. यामध्ये आपण मुख्यतः फक्त एमपीएससी पॅटर्न जो आहे, त्या एमपीएससी पॅटर्नला आपण इथं लक्ष करतोय. आणि यानुसार एमपीएससी पॅटर्न नुसार आपल्याला प्रिव्हियस याचे क्वेश्चन पेपर पीवायक्यू जे आहेत एमपीएससी ग्रुप सी चे, बी चे, याची तयारी करून घेतली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तज्ञ शिक्षक असणार आहे. पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध असणार आहेत, जेणेकरून तुम्ही परीक्षेला सहजरित्या आणि चांगल्या पद्धतीने काय करू शकता, देऊ शकाल. अशा स्वरूपाची संपूर्ण तयारी तुमची या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. यासोबत तुम्हाला ही संपूर्ण बॅच जी आहे ही केवळ फक्त 699 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. म्हणजे 699 रुपयामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही उपलब्ध होते. आणि ही लाईव्ह स्वरूपामध्ये चालणारी महाराष्ट्रामधली प्रत्यक्षात लाईव्ह चालणारी ही महाराष्ट्राची एकमेव बॅच असेल, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध होत आहे. आणि ते पण किती? 699. याचा अर्थ हा नाही की इतर लाईव्ह चालत नाहीये, चालतात. त्यांच्या फीस पण बघा तुम्ही, आणि आपल्या फीस बघा, क्वालिटी बघा, कंटेंट बघा, आणि त्यानंतर तुम्ही बॅच संदर्भामध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करू शकता. ठीक आहे, चालेल. कामगार विभागाची मुख्यतः त्यांच्या वेळापत्रक परीक्षेत आलंय 29 आणि 30 जुलैला यांची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास सुरू केला नाहीये, फॉर्म भरलाय, सुरू केला नाही, त्यांनी आता अभ्यासाला इथं लागून जायचं, कोणताही विचार न करायचा आहे. परीक्षा ही सर्वोपरी येईल. ठीक आहे, चालेल. आपण थांबूयात, नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटूयात. थँक्यू.